सांगणार आयडेंटिफाय वन ऑफ द फॉलोइंग ट्रान्झिशन. बोलला का रे? बोलला का? इन अ हायड्रोजन ॲटम विच इमिट फोटॉन ऑफ हायर फ्रिक्वेन्सी. मग पहिलं कोण सांगणार आन्सर? काही डायरेक्ट लॉजिक आहे. 39चा ऑप्शन डी. आता बघा, लक्ष द्या, लक्ष द्या. एव्हरीवन लुक ॲट बोर्ड. तर लाईट इमिट कधी होते? आपण थेरी डिस्कस केले. प्लस हायर एनर्जी लेवल पासून लोअर कडे जम्प केली. As when we jump from high to low, as electron jump केला कुठून? हाय टू what? लो एनर्जी. हाय एनर्जी टू लो एनर्जी असा जम्प केला तरच एनर्जी. ओके. मग हाय हे असतं हायर नंबरला आणि ग्राउंड सेटला लो असतं. म्हणजे बघा, ह्यामध्ये 1 to 2 एनर्जी इमिट होणारच नाही. 2 to 6 एनर्जी इमिट होणारच नाही. अंडरस्टूड? त्यामुळे ए आणि बी तर रॉंगच आहे टोटली. कारण इथं काय होतं, लो टू हाय गेलंय आणि सी ला काय 6 to 2 आहे आणि 2 to 1 आहे आणि आपल्याला फ्रिक्वेन्सी फाइंड करायची आहे. ओके. सी ऑप्शन साठी फ्रिक्वेन्सी काय येणार? आर. सी घ्यायचं नाही आता. 1 बाय, आता जम्प फ्रॉम 6 to 2 म्हणजे पहिल्यांदा 2 घ्यायचं. 1/4 मायनस 1/36. करा कॅल्क्युलेशन. म्हणजे जर मी कॉमन बेस केला तर 36 म्हणजे 9 न मल्टिप्लाय केलं, बरोबर आहे काय? सो 1/36 म्हणजे किती येणार आहे? 8/36 आर. हे झालं ऑप्शन सीच. ही वेवलेंथ. आता डीच कॅल्क्युलेशन करूया. न्यू काय येणार? आर. डी साठी जम्प फ्रॉम 1 स्क्वेअर मायनस 4 म्हणजे किती आलं? 3/4 आर. मग ह्यात मॅक्झिमम कुठला आहे? 8/36. ओके. त्यात 3/4 कोण मोठे येणार? ओके. 9चं टेबल 9, 4 तर 36 आणि 9 1 पेक्षा कमी आहे, बरोबर आहे ना? आणि इथं 3 आहे न्यूमरेटर मध्ये. इज इट राईट? एक्झॅक्ट म्हटलं तर इट कम्स 0.22 आर. हे 0.22 आर येते आणि हा येतोय 0.75 आर पॉझिटिव्ह. मग जास्त कुठलं? मोर इज एस डी. सो करेक्ट ऑप्शन इज दिस इज अ मॅक्झिमम ह्या केसमध्ये. आणि फ्रिक्वेन्सी आहे, वेवलेंथ नाही आहे, फ्रिक्वेन्सी आहे. अंडरस्टूड? हा पार्ट सगळ्यांना ए आणि बी का नाही कळालं? एनर्जी कधी इमिट होणार तरच फ्रिक्वेन्सी मिळणार. हायर टू वॉट? लोअर. ह्यामध्ये ए आणि बी मध्ये काय? लोअर टू वॉट? हायर. त्यामुळे हे दोन करेक्ट नाहीच आहेत. ओके. गो फॉर 38.